नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन नागट तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती स्वागत करतो. आणि आता आपण काल इंग्लिशच्या व्होकॅब्युलरी संदर्भामध्ये एक पॅसेज पाहिला होता, जो की आपण हिंदूमधला यूज करतोय. आणि आजही आपण इंग्रजीचा एक पॅसेज पाहणार आहोत, एक बातमी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ती बातमी पूर्णतः ट्रान्सलेट करायची आहे आणि जे काही इम्पॉर्टंट शब्द त्याच्यामध्ये असतील ते आपल्याला वेगळे करायचे आहेत आणि ते पाठही करायचे आहेत. कारण आपल्याला जे TCS आणि IBPS मध्ये पॅसेज येतो, तो पॅसेज जो असतो तो हिंदूच्याच बेसवरती विचारला जातो किंवा तशा प्रकारचा पॅसेज दिला जातो. त्याच्यामध्ये आपले 5 मार्क्स असतात. तर त्या पद्धतीने आपल्याला आता तयारी करायची आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, कालच्या व्हिडिओमध्ये जे शब्द आपण पाहिले त्याचं रिव्हिजन करूया. तर काल आपण एक पहिला शब्द बघितला होता बघा, इथनिक व्हायलन्स नावाचा शब्द होता. आता इथनिक व्हायलन्सचं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथनिक म्हणजे काय, तर इथनिक म्हणजे वांशिक असतं किंवा जातीय असतं आणि व्हायलन्स म्हणजे हिंसाचार असतो. म्हणजे हे शब्द जर एकत्रित केले दोन्ही तर त्याचा अर्थ होतो जातीय हिंसाचार. दुसरा शब्द पाहिला होता इरप्टेड. इरप्टेड म्हणजे उद्रेक होणं किंवा उद्रेक झाला. तिसरा होता कॉन्स्टिट्यूटेड. कॉन्स्टिट्यूट किंवा कॉन्स्टिट्यूटेड. तर कॉन्स्टिट्यूट या शब्दाचा अर्थ होतो स्थापन करणं, एखादी समिती वगैरे स्थापन करणं, SIT स्थापन करणं वगैरे वगैरे. त्यानंतर पर्टेनिंग हा एक शब्द होता. पर्टेनिंगचा अर्थ होता संबंधित. नंतर होता आर्सन. आर्सन हा शब्द महत्त्वाचा आहे. आर्सन हा शब्द जाळपोळीसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर हिनस ॲक्ट म्हणजे काय, तर घृणित कृत्य जे असतात त्याला हिनस ॲक्ट्स असं म्हटलं जातं. सस्पेक्ट जो असतो तो संशयित असतो. त्यानंतर दो हा शब्द आपण घेतला होता, त्याचा अर्थ होतो तरीही किंवा तरीसुद्धा असा त्याचा अर्थ होतो. आणि ॲनोनेमिटी नावाचा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो, तर नाव न सांगता हा जो अर्थ आहे तो ॲनोनेमिटी या शब्दाचा होतो. तर ही आपली कालची शब्द होती. आता आपण आपल्याला आज जो महत्त्वाचा पॉईंट पाहायचा आहे किंवा आज जे बातमी आपल्याला कव्हर करायची ती आहे हिंदूमधलीच आहे पण रशियातील आहे. तर हिचं टायटल जे आहे ते बघा, सिनियर रशियन जनरल किल्ड इन मॉस्को बॉम्ब एक्सप्लोजन. म्हणजे काय, तर रशियाचा जो काही वरिष्ठ जनरल अधिकारी आहे तो मॉस्को या ठिकाणी बॉम्ब स्फोटामध्ये काय झालेला आहे, मृत्यू पावलेला आहे. आता ही बातमी आपल्याला कव्हर करायची आहे. तर या ठिकाणी बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला ह्या फोटो खाली कंट्रोव्हर्शियल फिगर. कंट्रोव्हर्शियल फिगर म्हणजे काय, विवादित व्यक्ती. म्हणजे कोणाच्या संदर्भात ही बातमी आहे, तर हा जो रशियन जनरल आहे याचा बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झाला. तर लेफ्टनंट जनरल आयगोर किरिलोव वॉज अंडर सॅक्शन्स फ्रॉम सेव्हरल कंट्रीज फॉर हिज ॲक्शन्स. आता इथं काय म्हटलं गेलं आहे की हा जो किर्लो आहे हा अनेक देशांच्या बंधनामध्ये होता किंवा त्याच्यावरती अनेक देशांनी बंधनं लादली होती. कशासाठी लादली होती, तर त्याचा जो काही रशिया आणि युक्रेनच्या युद्धामधला सहभाग आहे, त्याची जी काही भूमिका आहे त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती अनेक देशांनी काय केले, ते निर्बंध लादले होते. तर तो आयगोर किर्लो आहे ज्याचा मृत्यू झाला. मग आता याच्या संदर्भामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, काय काय शब्द आहेत ते आपण पाहूया. आता या पॅसेजमध्ये बघा, पहिलंच आपल्याला आर्टिकलनं सुरुवात झाली, अ सिनियर रशियन जनरल. आता बघा इथं सिनियर रशियन हे जे आहे हे काय आहे, या जनरलसाठी आलेलं काय आहे, विशेषण आहे. आणि विशेषणाच्या अगोदर इथं काय वापरण्यात आले, आर्टिकल वापरण्यात आले. एक सिनियर रशियन जनरल होता. आता वाज म्हणजे काय, तर होता आहे की नाही, हे क्रियापदाचं रूप आहे भूतकाळी. किल्ड. किल्ड म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, त्याच्यामध्ये काय केलं आहे, त्याला ईडी, किल्ला ईडी प्रत्यय लागलेला आहे. ऑन जे असतं ते काय असतं, तर शब्दयोगी अव्यय. आणि हे कधी लागतं, तर वार जो आहे ट्यूजडे याच्या समोरचं आपण त्याला यूज करतो. वाराच्या समोर ते शब्दयोगी अव्यय आपण यूज करत असतो. बाय म्हणजे च्याद्वारे. पुन्हा आर्टिकलचा यूज झाला. अ बॉम्ब म्हणजे एका बॉम्बच्या द्वारे. तर इथं काय पुढं, हिडन इन अ स्कूटर आउटसाइड हिज अपार्टमेंट बिल्डिंग इन मॉस्को. म्हणजे त्याचा मृत्यू कसा झाला की त्याच्या घराच्या समोर जे काही अपार्टमेंटमध्ये जे काही त्याची ती आउटसाईडला एक स्कूटर उभी होती, तिथं बॉम्ब बसवण्यात आला आणि त्याचा स्फोट झाल्याच्या नंतर या रशियन जनरलचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. यानंतर बघा, अ डे आफ्टर युक्रेन्स सिक्युरिटी सर्व्हिस. म्हणजे एक दिवसाच्या पूर्वी युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिसनं लिव्हेल्ड क्रिमिनल चार्जेस अगेन्स्ट हिम. म्हणजेच एका दिवसाच्या अगोदरच युक्रेनची जी काही सिक्युरिटी सर्व्हिस आहे त्यांनी याच्यावरती काय केले होते, क्रिमिनल चार्जेस जे आहेत ते लावलेले होते. आता लेवल्ड याचा शब्दाचा अर्थ इथं काय होतो, लावण्यात आले किंवा आता क्रिमिनल चार्जेस अगेन्स्ट हिम म्हणजे त्याच्यावरती चार्जेस
लावण्यात आले असा या शब्दाचा अर्थ होतो. लेबल्ड या शब्दाचा अर्थ होतो. हा शब्द आपल्याला साधारणतः डिक्शनरीमध्ये नेटवरती सापडत नाही, पण वाक्याच्या नुसार आपण त्याचा अर्थ जर घेतला तर काय, त्याच्यावरती चार्जेस लावण्यात आले असं त्याचा अर्थ होतो. लेवलच्या नंतर पुढचा पॉईंट आहे अ युक्रेनियन ऑफिशियल, म्हणजे युक्रेनचा एक अधिकारी, अधिकृत अधिकारी जो आहे त्यानं सांगितलेलं आहे, सेड द सर्व्हिस कॅरिड आउट द अटॅक. त्यानं सांगितलं की सर्व्हिस जे आहे म्हणजे युक्रेन सिक्युरिटी सर्व्हिस जे आहे त्यांनी हा अटॅक घडवून आणला असं त्यानं सांगितलेलं आहे. कॅरिड आउट म्हणजे घडवून आणणे किंवा पार पाडणे याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे बघा, लेफ्टनंट जनरल आयगोर किर्लो द चीफ ऑफ द मिलिटरीज न्यूक्लिअर बायोलॉजिकल अँड केमिकल प्रोटेक्शन फोर्सेस वॉज किल्ड ॲज ही लेफ्ट फॉर हिज ऑफिस. बघा इथं काय सांगण्यात आलं, हा जो किर्लो आहे जो की रशियाच्या मिलिटरीचा न्यूक्लिअर बायोलॉजिकल आणि केमिकल प्रोटेक्शन फोर्सेसचा कोण आहे, तो चीफ आहे. त्याचा मृत्यू झालाय कुठं, कधी झाला तर ॲज ही लेफ्ट फॉर हिज ऑफिस, म्हणजे तो त्याच्या ऑफिसला निघत होता त्यावेळी त्याचा मृत्यू झालेला आहे. आता इथे तुम्हाला शब्दयोगी अव्यय दिसत आहेत, त्याच्यानंतर क्रियापद दिसतात. ह्याच्यावरती सुद्धा आपण काय करायचं, पॅसेज वाचत असताना फोकस करायचं की कुठे कशा प्रकारे त्याचा वापर करण्यात आलेला आहे. आता हीज जे आहे, हीज म्हणजे काय तर षष्टी विभक्तीचा वापर त्या ठिकाणी आहे. मग मिस्टर किर्लोज असिस्टंट अल्सो डायड इन अटॅक, त्याचा जो असिस्टंट होता तो सुद्धा या अटॅकमध्ये काय झालेला आहे, मृत्यू पावलेला आहे. इथे काय वापरण्यात आले तर इथं षष्टी विभक्तीचा वापर झाला आहे, हे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. यानंतर नेक्स्ट पाहूया, मिस्टर किर्लो जो की 54 वर्षाचा होता, वॉज म्हणजे होता, अंडर सॅक्शन्स फ्रॉम सेव्हरल कंट्रीज, हे ना, त्याच्यावरती अनेक देशांचे काय होते, निर्बंध होते. सॅक्शन्स म्हणजे काय तर निर्बंध असतात, निर्बंध म्हणजे सॅक्शन्स, सॅक्शन्स म्हणजे निर्बंध. इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट, द UK अँड कॅनडा फॉर हिज ॲक्शन्स इन मॉस्कोज वॉर इन युक्रेन. मग याच्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होतो तर महत्त्वाचे देश जर पाहिले तर युनायटेड किंगडम आणि कॅनडा यांचा सुद्धा त्याच्यावरती निर्बंध टाकणाऱ्या देशांमध्ये समावेश आहे. आणि त्यांनी निर्बंध कशामुळे टाकले होते याच्यावरती तर जो काही युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे रशियातर्फे, तर त्या युद्धामध्ये याचा सहभाग असल्यामुळे त्याच्यावरती काय करण्यात आले, निर्बंध घालण्यात आले होते. नंतर काय आहे, ऑन मंडे. आता इथं ऑनचा यूज बघा, ऑन तुम्हाला जो काही वार असतो वाराच्या समोर वापरलेला दिसतो, तर ऑन हा शब्दयोगी अव्यय नेहमी वाराच्या समोर वापरला जातो, हे लक्षात ठेवा. ऑन मंडे म्हणजे सोमवारी युक्रेन सिक्युरिटी सर्व्हिस और SBU म्हणजेच युक्रेन सिक्युरिटी सर्व्हिस जी आहे किंवा SBU सुद्धा तिला म्हटलं जातं, ओपन अ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अगेन्स्ट हिम. मग सोमवारी काय केलं युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिसेसनं किंवा SBUनं, ओपन म्हणजे काय उघडणं किंवा सुरू करणं, अ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अगेन्स्ट हिम म्हणजे हा जो किर्लो आहे त्याच्या विरुद्ध क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन जे आहे की त्याची जी चौकशी आहे, फौजदारी चौकशी, ती सुरू केली होती. त्याच्यानंतर पहा, अक्युजिंग हिम म्हणजे अक्यूज म्हणजे काय तर आरोप करणं, अक्यूज म्हणजे काय तर आरोप करणं, अक्युजिंग हिम फॉर डायरेक्टिंग द यूज ऑफ बॅन केमिकल वेपन्स. त्याच्यावर आरोप काय करण्यात आला होता की त्यानं काय केलं आहे, जे काही बंदी घालण्यात आलेले केमिकल शस्त्र आहेत तर त्याचा वापर करण्याचे निर्देश दिलेले आहेत असं त्याच्यावरती आरोप होता. कोणावरती, या किर्लोवरती. आणि याची चौकशी कोण करत होतं तर युक्रेनची सिक्युरिटी सर्व्हिस. त्यानंतर बघा, ॲन ऑफिशियल. आता इथं ॲनचा यूज झालाय, ॲनचा यूज का झाला तर इथं सुरुवात जी आहे पुढच्या शब्दाची ती कशानं झाली आहे, ओने. ओ म्हणजे काय तर ओ हा स्वर आहे म्हणून ॲनचा आहे. ॲन ऑफिशियल विथ द SBU म्हणजे कोणतीही युक्रेन सिक्युरिटी सर्व्हिस, सेड म्हणजे या SBUचा एक जो अधिकारी आहे त्यानं सांगितलं, द एजन्सी वॉज बिहाइंड द अटॅक. ही जी SBU एजन्सी आहे ही या अटॅकच्या पाठीमागे होती. द ऑफिशियल who spoke on condition of anonymity because they were not authorized to release the information. आता बघा, ज्या अधिकाऱ्याने ही माहिती सांगितली त्यानं त्याचं नाव जे आहे ते गुप्त ठेवलेलं आहे. ॲनोनेमिटी हा शब्द आपण कालही पाहिला होता की नाव न सांगता किंवा नाव गुप्त ठेवून, तर त्यानं ही माहिती दिली कशाच्या आधारावरती की माझं नाव तुम्ही या ठिकाणी छापायचं नाही किंवा सांगायचं नाही, अशी त्यानं अट ठेवली आणि त्याच्या आधारावरती त्यानं ही माहिती दिलेली आहे. कारण तो जो आहे तो ऑथोराइज्ड पर्सन त्या याचा नाही आहे, कशाचा तर SBU किंवा ती युक्रेन सिक्युरिटी सर्व्हिस जी आहे त्याचा ऑथोराइज पर्सन तो नाही आहे की त्यानं ती माहिती जाहीर करावी, म्हणून त्यानं सांगितलं की माझं नाव न सांगता तुम्ही ही माहिती द्यावी. मग त्याच्यासाठी शब्द काय यूज झाला तर ॲनोनेमिटी नावाचा शब्द, म्हणजेच नाव न सांगता. काय म्हणायचं आपण त्याला, नाव न
सांगता. त्यानंतर बघा डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणं, आहे नाही. मिस्टर किर्लोज ॲज अ वॉर क्रिमिनल अँड ॲन एंटायरली लेजिटिमेट टार्गेट. आता हा जो मिस्टर किर्लो आहे त्याला युद्धातील गुन्हेगार आणि संपूर्णतः कायदेशीर टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे किंवा कायदेशीर त्याच्यावरती हल्ला करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि ह्या जी माहिती आहे ती काय करायची नाही, जाहीर करायची नाही, अशी त्याच्या नावानिशी जाहीर न करणं किंवा ॲनोनिमिटी नावाचं जे काही यूज झाला तो एक शब्द आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता ॲलिगेशन्स लेवल्ड म्हणजे त्याच्यावरती कोणकोणते आरोप लावण्यात आले. आता हा लेवल शब्द जो आहे, लेवल म्हणजे सपाट करणं असा त्याचा अर्थ होतो साधारणतः, पण इथं वाक्यामध्ये त्याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे तर ॲलिगेशन्स लेवल्ड म्हणजे काय तर आरोप लावले. काय? आरोप लावले हे आपल्याला लक्षात ठेवायचं. लेवल्ड म्हणजे काहीतरी त्याच्यावरती लावणे किंवा ॲलिगेशन्स लेवलनुसार जर पाहिलं तर आरोप लावले. आता बघा, द SBU हॅज सेड इट रेकॉर्डेड मोर दॅन 4,800 occasions when Russia used chemical weapons on the battlefield since its full-scale invasion in February 2022. आता याचा अर्थ काय होतो, ती SBU जी आहे त्या SBU ही जी संस्था आहे हिनं काय सांगितलं की त्यांच्याकडे 4,800 प्रसंग जे आहेत त्यांचं रेकॉर्ड आहे ज्यावेळेस रशियानं काय केलेलं आहे, केमिकल वेपन म्हणजे केमिकलचे जे काही शस्त्र आहेत त्यांचा वापर जो आहे तो युद्धभूमीमध्ये केलेला आहे. आता या ठिकाणी दोन शब्द तुम्हाला दिसतात, ऑकेशन्स आणि बॅटलफील्ड. ऑकेशन्स म्हणजे प्रसंग, ऑकेशन्स म्हणजे काय, प्रसंग. ऑकेशन्स या शब्दाचा अर्थ होतो प्रसंग आणि बॅटलफील्ड म्हणजे काय तर युद्धभूमी. बॅटलफील्डचा अर्थ होतो युद्धभूमी. आणि इथं तुम्हाला एक शब्द आला इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शनचा अर्थ काय होतो तर आक्रमण करणे. इन्व्हेन्शनचा अर्थ काय आहे, आक्रमण करणे. तर रशियानं ज्यावेळेस युक्रेनवरती आक्रमण केलं तर त्याच्या संदर्भात 4,800 घटना अशा आहेत ज्याच्यामध्ये रशियानं काय केलं आहे, केमिकल वेपनचा वापर केलेला आहे असं SBU या संस्थेनं सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा इन मे. आता इथं बघा महिना आहे, महिन्याच्या अगोदर कोणता शब्दयोगी अव्यय वापरण्यात आलं तर इन वापरण्यात आलेलं आहे. आणि इथं तुम्हाला लक्षात आलं असेल इथं सुद्धा इनचा वापर झालेला आहे. म्हणजे तुम्ही पॅसेज कव्हर करत असताना तुम्हाला शब्दयोगी अव्यय जे आहेत किंवा प्रिपोजिशन जे आहेत त्याचाही वापर कुठं झाला आहे, व्हर्बचा वापर कसा केला गेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती जसं जसं तुम्ही फोकस कराल तसं तुम्हाला स्टडीमध्ये त्याचा फायदा होईल आणि इंग्रजीमध्ये आपला स्कोर तिथं सुधारू शकतो. आता मे जे आहे ते महिना आहे त्याच्यासमोर इन वापरलंय आणि वार जर आला तर तिथं ऑन वापरतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा इन मे द US. आता इथं देश आहे आणि देशाच्या नावासमोर त्यांनी काय केलं आहे, आर्टिकल वापरले द. द US स्टेट डिपार्टमेंट सेड दॅट इट हॅड रेकॉर्डेड द यूज ऑफ क्लोरोपिक्रिन, अ पॉयझन गॅस फर्स्ट डिप्लॉयड इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर अगेन्स्ट युक्रेनियन ट्रूप्स. मग अमेरिकेचं जे काही डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा इथं त्याचं एक नोंद झालेली आहे किंवा त्यांनी ती नोंद घेतलेली आहे की क्लोरोपिक्रिन नावाचं जे काही केमिकल आहे जो की पॉयझन गॅस आहे, जो की विषारी गॅस आहे, तो पहिल्यांदा फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे पहिलं जागतिक युद्ध जे झालं होतं तिथे त्याचा वापर करण्यात आला होता. आता तेच केमिकल वेपन जे आहे ते युक्रेनच्या युद्धामध्ये देखील वापरण्यात आले रशियाच्या द्वारे, असं कोणी नोंद केली आहे, अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने त्याची नोंद केलेली आहे. त्यानंतर बघा रशिया हॅज डिनाईड. मग रशियानं काय केलं की रशियानं नाकारलेलं आहे. रशिया काय म्हणतंय, आम्ही याचा वापर केलेला नाही. युजिंग एनी केमिकल वेपन्स. रशियानं केमिकल वेपनच्या वापराचा जो काही त्यांच्यावरती आरोप करण्यात आला तो त्यांनी नाकारलेला आहे, जो की युक्रेनच्या युद्धामध्ये त्यांनी वापरला असा आरोप त्यांच्यावरती झाला होता. मग इथं बघा इन युक्रेन मोठ्या ठिकाणाच्या नावासमोर प्रिपोजिशन जे वापरलं जातं ते इन वापरले जातं, हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. आता अँड हे काय आहे तर उभयान्वयी अव्यय आहे. मग या ठिकाणी अँड इन टर्न हॅज अक्युज्ड क्यू ऑफ युजिंग टॉक्झिक्स एजंट्स इन कॉम्बॅट. त्याच्यानंतर काय रशियानं काय काय नाकारलेलं आहे किंवा केमिकल वेपनचा वापर आणि टर्न हॅज अक्यूज क्यू ऑफ युजिंग टॉक्झिक एजंट्स इन कॉम्बॅट. टॉक्झिक एजंट्सचा वापर जो आहे तो युद्धामध्ये केल्याचं त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, आरोपसुद्धा करण्यात आलेला आहे. कोणाकडून, रशियाकडून. चला यानंतर पुढे बघा मिस्टर किर्लो हू टूक हिज करंट जॉब इन
2017 was one of the most high profile figures to level those accusations. तर या ठिकाणी हे जे किर्लो आहेत त्यांनी त्याचा जो कामावर रुजू होण्याचा जो काही वर्ष आहे जो की जनरल म्हणून 2017चा आहे. आता इन 2017 म्हणजे इथं पहा वर्ष आलेले, इथं सुद्धा इन वापरण्यात आलं. म्हणजे महिना आणि वर्षाच्या समोर इन वापरायचं आणि वार असेल तर त्या ठिकाणी ऑन वापरायचं, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. वाज वन ऑफ द मोस्ट हाय प्रोफाईल फिगर्स, म्हणजे जे काही हाय प्रोफाईल लोक आहेत तर त्याच्यामधला तो एक होता मिस्टर किर्लो, ज्याच्यावरती आता आरोप काय झालेले करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, ही हेल्ड न्यूमेरस ब्रीफिंग्स. काय केलं आहे? न्यूमेरस म्हणजे ख्यातनाम. ब्रीफिंग्स टू अक्यूज द युक्रेनियन मिलिटरी ऑफ युझिंग टॉक्सिक एजंट्स अँड प्लॅनिंग टू लॉन्च अटॅक्स विथ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टान्सेस. मग काय करण्यात आले? ही हेल्ड न्यूमेरस ब्रीफिंग टू अक्यूज द युक्रेनियन मिलिटरी. मग त्याच्यावरती काय आरोप होते की त्यांना जे काही टॉक्सिक एजंट्स आहेत तर त्यांच्याद्वारे रेडिओ ॲक्टिव्ह अटॅक जे आहेत त्या पदार्थाद्वारे करण्याचं जे काही काम केलं आहे किंवा त्यांचे निर्देश दिले आहेत हे त्याच्यावरती काय आहेत आरोप त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर बघा, क्लेम्स दॅट युक्रेन अँड इट्स वेस्टर्न अलायज रिजेक्ट ॲज प्रोपोगंडा. मग युक्रेनचे जे काही सोबती आहेत त्यांनी मात्र हा जो प्रोपोगंडा आहे जे की रशियाद्वारे त्यांच्यावरती करण्यात आला होता की ते जे काही त्यांनी यूज केलं आहे टॉक्सिक एजंट्सचं तर ते त्यांनी काय केलं आहे? नाकारलेलं आहे. अलाइज म्हणजे काय असतो? तर सहकारी असतो. बघा, अलाइज या शब्दाचा अर्थ काय असतो? सहकारी. सहकारी. आता मी पण तुमच्यासोबतच याचा अभ्यास करतोय त्यामुळे काही चूक भूल जर झाली तर समजून घेत चला. सबस्टान्सेस म्हणजे पदार्थ, कारण आपण आहोत करंटचे शिक्षक, पण आपण या ठिकाणी आता पुन्हा प्रॅक्टिससाठी हे सुरू केलेलं आहे. तुमचीही प्रॅक्टिस होईल, माझीही प्रॅक्टिस होईल. त्यानंतर बघा, द बॉम्ब यूज्ड इन ट्यूजडेज अटॅक. मग ट्यूजडे ज्या दिवशी जो अटॅक झाला त्याच्यामध्ये जो बॉम्ब वापरण्यात आला. आता यूज्ड हे भूतकाळी रूप आहे की नाही, म्हणजे भूतकाळी वाक्य आहे. जो वापरण्यात आला होता वॉज ट्रिगर्ड रिमोटली. त्याला काय करण्यात आलं? दुरूनच त्याचा रिमोट जो आहे तो रिमोटच्याद्वारे त्याला कंट्रोल करण्यात आलं. अकॉर्डिंग टू रशियन न्यूज रिपोर्ट. रशियन न्यूज रिपोर्टच्या नुसार हा जो बॉम्ब आहे तो लांबून रिमोटच्याद्वारे काय करण्यात आला? ॲक्टिव्ह करण्यात आला किंवा त्याला ट्रिगर करण्यात आलं. द SBU ऑफिशियल प्रोव्हाइडेड फुटेज. मग SBU जी संस्था आहे तिनं जे काही फुटेज प्रोव्हाइड केलं आहे दॅट दे सेड, त्याच्यामध्ये ते म्हणले आहेत की वॉज ऑफ द बॉम्बिंगच्या संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे? इट शोज 2 men लिव्हिंग अ बिल्डिंग शॉर्टली बिफोर अ ब्लास्ट फिल्स द फ्रेम. त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांच्याकडचं जे काही फुटेज त्यांनी शेअर केलं आहे त्याच्यामध्ये 2 व्यक्ती जे आहेत ते काय करत आहेत? बिल्डिंगमधून घाईघाईमध्ये बाहेर येताना त्यांना दिसलेले आहेत बॉम्बस्फोटाच्या थोड्या वेळापूर्वी. आणि त्याच्यामध्ये फिल्स द फ्रेम म्हणजे काय? तर तिथं सगळं चित्र जे आहे ते क्लिअर होत आहे. फिल्स द फ्रेम याचा अर्थ तुम्हाला असा घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, रशियाज टॉप स्टेट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी. रशियाची जी काही स्वतःची एक स्टॉप इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे तिनं काय सांगितलेलं आहे? इट इज इन्व्हेस्टिगेटिंग मिस्टर किर्लोज डेथ ॲज अ केस ऑफ टेररिझम. मग ती मिस्टर किर्लोची डेथ जी दहशतवादाची केस आहे असं समजून त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत आहे. अँड ऑफिशियल्स इन मॉस्को वूड. मग मॉस्कोचे जे ऑफिशियल म्हणजे जे अधिकारी आहेत त्यांनी आता काय केले आहे? शपथ. वूड म्हणजे शपथ घेणं. वूड टू पनिश युक्रेन. मग त्यांनी युक्रेनला शिक्षा देण्याची शपथ घेतलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कोणी? तर मॉस्को म्हणजे रशियाच्या अधिकाऱ्यांनी. यानंतर पुढे बघा, दिमित्री मेदवेदेव डेप्युटी हेड ऑफ रशिया सिक्युरिटी काउन्सिल. हे जे दिमित्री मेदवेदेव आहेत हे रशियाच्या सिक्युरिटी काउन्सिलचे डेप्युटी हेड आहेत. चेअर्ड बाय प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन. सिक्युरिटी काउन्सिल चेअर्ड बाय व्लादिमीर पुतिन डिस्क्राइब्ड डेप्युटी हेड ऑफ रशिया सिक्युरिटी. एक मिनिट. दिमित्री मेदवेदेव डेप्युटी हेड ऑफ रशिया सिक्युरिटी काउन्सिल. डेप्युटी हेड ऑफ रशिया सिक्युरिटी काउन्सिल चेअर्ड बाय जे काही सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याची जी अध्यक्षता आहे ती कोणी भूषवली? प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन. डिस्क्राईब द अटॅक ॲज अन अटेम्प्ट बाय क्यू टू डिस्ट्रॅक्ट पब्लिक अटेन्शन. त्यांचं म्हणणं काय आहे की हा जो अटॅक करण्यात आलेला आहे युक्रेनच्याद्वारे तो जो आहे तो पब्लिक जनतेचं ध्यान जे आहे ते दुसऱ्या विषयाकडे हटवण्यासाठी हा अटॅक त्यांनी केलेला आहे. कशामुळं? तर
पब्लिक अटेन्शन अवे फ्रॉम इट्स मिलिटरी फेलियर्स, म्हणजे युक्रेनचं जे काही मिलिटरी फेलियर आहे ते पब्लिकचं जे काही त्याच्यावरती लक्ष आहे ते हटवण्यासाठी त्यांनी हा अटॅक घडवून आणलेला आहे असं रशियाकडनं आता काय करण्यात आले, क्लिअर करण्यात आले. अँड वुड दॅट इट्स सिनियर मिलिटरी पॉलिटिकल लिडरशिप विल फेस इनव्हायटेबल रिट्रिब्युशन. त्याच्यानंतर काय सांगितलं, ओड म्हणजे शपथ घेणे, दॅट इट्स सिनियर मिलिटरी पॉलिटिकल लिडरशिप म्हणजे युक्रेनचे जे काही सिनियर मिलिटरी पॉलिटिकल लिडरशिप आहे, विल फेस इन्व्हायटेबल म्हणजे अटळ, इन्व्हायटेबल म्हणजे काय तर अटळ, इन्व्हायटेबलचा अर्थ होतो अटळ, रिट्रिब्युशन म्हणजे बदला, लक्षात ठेवायचं बदला. तर त्यांना जो बदला आहे तो जो आहे तो काय, दॅट इट्स सिनियर पॉलिटिकल लिडरशिप विल फेस इन्व्हायटेबल अटल, म्हणजे त्यांच्या आता त्याच्यावरती काय केलं जाईल, रशियाकडनं बदला घेण्यात येणार आहे. कोणाचा तर युक्रेनचा. तर इन्व्हायटेबल, रिट्रिब्युशन ह्या दोन शब्दाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. चला आता ॲडव्हान्टेज रशिया, म्हणजे रशियाला याच्यामध्ये काय काय ॲडव्हान्टेज आहे तेही आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. ओव्हर द पास्ट इयर, काही मागच्या वर्षामध्ये रशिया हॅज बीन ऑन अ फ्रंट फूट इन द वॉर इन युक्रेन. मागच्या वर्षामध्ये रशिया जो आहे तो या ठिकाणी युक्रेनच्या युद्धामध्ये फ्रंट फूटवरती आहे किंवा पुढे गेलेला आहे. ग्रिंडिंग डीपर इन टू द ईस्टर्न रिजन, मग तो काय आहे, ईस्टर्न रिजन जे आहे त्या ठिकाणी तो पुढारलेला आहे किंवा तिथं त्याचं अधिकार क्षेत्र जे आहे तो आता जमवत आहे. ऑफ डोनेस्ट रिजन डिस्पाईट हेवी लॉसेस, म्हणजे त्यांचे लॉसेस जरी मोठे झाले असले तरी पण रशिया त्या ठिकाणी आघाडीवरती आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. डिस्पाईट म्हणजे तरीही असं त्याचा अर्थ होतो. युक्रेन ट्रायड टू चेंज द डायनामिक विथ ॲन इन्कर्शन, युक्रेन जे आहे त्यांनी काय केलं आहे या ठिकाणी इन्कर्शन इंटू रशियाज कर्स रिजन, बट इट हॅज कंटिन्यू टू स्लोली लॉस ग्राउंड ऑन इट्स ओन टेरिटरी. युक्रेन ट्राय टू चेंज द डायनामिक विथ ॲन इन्कर्शन. आता इन्कर्शन हा जो शब्द आहे, इन्कर्शनचा अर्थ जो होतो त्याचा अर्थ होतो आपण हे करणे, एक मिनटं, प्रवेश करणे. रशियानं जो काही युक्रेनच्या भागामध्ये प्रवेश केला आहे तर युक्रेन त्याला काय करतो, थोडा बदलण्याचा प्रयत्न करत आहे, जे की रशिया त्याच्या कर्स रिजनमध्ये घुसलेला आहे, पण युक्रेन त्याच्यामध्ये काय होत नाही, सक्सेस होत नाही. म्हणजेच काय तर बट इट हॅज कंटिन्यू टू स्लोली लूज ग्राउंड ऑन इट्स ऑन टेरिटरी, म्हणजे तो हळूहळू त्याचा जो भाग आहे तो गमवत आहे. कोण, युक्रेन गमवत आहे. त्यानंतर जो बघा, सिन्स रशिया इन्व्हेडेड, जेव्हापासून रशियानं आक्रमण केलेलं आहे, इन्व्हेडेड म्हणजे आक्रमण करणे. सेव्हरल प्रॉमिनंट, सेव्हरल म्हणजे काही आणि प्रॉमिनंट म्हणजे ख्यातनाम फिगर्स, म्हणजे प्रॉमिनंट फिगर्स हॅव बीन किल्ड इन टार्गेटेड अटॅक्स. या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रॉमिनंट हा शब्द आपल्याला समानार्थी शब्दामध्ये विचारला जातो, याचा अर्थ होतो ख्यातनाम, आणि इथं सांगण्यात आलं की जे काही ख्यातनाम लोक आहेत त्यांना टार्गेट करून मारण्यात आलेलं आहे जेव्हापासून रशियानं युक्रेनवरती आक्रमण केलं. इन्व्हेडेड म्हणजे आक्रमण करणे. बिलिव्ड, बिलिव्ड म्हणजे मानण्यात येतं, टू हॅव बीन कॅरिड आउट बाय युक्रेन. कॅरिड आउट म्हणजे काय तर युक्रेनद्वारे हे अटॅक जे आहेत टार्गेट करून करण्यात आलेले आहेत असं मानलं जातं, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, दरिया डुगिना, अ कॉमेंटेटर ऑन रशियन टीव्ही चॅनल्स अँड द डॉटर ऑफ क्रेमलिन लिंक्ड नॅशनलिस्ट आयडिओलॉजी अलेक्झांडर ड्युगिन. आता अलेक्झांडर ड्युगिनची एक कोण होती तर मुलगी होती, दरिया डुगिना, जी की एक रशियन टीव्ही चॅनलची कॉमेंटेटर होती. आणि हे जे अलेक्झांडर ड्युगिन आहेत ते नॅशनलिस्ट आयडिओलॉजी म्हणजे राष्ट्रवादी विचारवंत आहेत. तर तिचा मृत्यू झालेला आहे बघा इन 2022, अ कार बॉम्बिंग दॅट इन्व्हेस्टिगेटर्स सस्पेक्टेड वॉज एम ॲट हर फादर. म्हणजे तिचा जो मृत्यू झाला तो कारमध्ये बॉम्बस्फोट झाल्यामुळे झाला, पण तिथे जी इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामध्ये संशय जो आहे की तिला मारायचं नव्हतं, तिच्या वडिलांना त्या लोकांना मारायचं होतं, मात्र तिचा मृत्यू त्या ठिकाणी झाला असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्याचा सगळा आरोप जो आहे तो कोणावरती केला जातोय तर युक्रेनवरती करण्यात येतोय, हेही आपण लक्षात ठेवायचं. सस्पेक्ट म्हणजे आरोप की संशय असणं असं हे याचा अर्थ होतो. त्यानंतर बघा, इन डिसेंबर 2023 इलिया किवा, अ फॉर्मर प्रो मॉस्को युक्रेनियन लॉ मेकर हू फ्लेड टू रशिया. मग 2023च्या डिसेंबरमध्ये फॉर्मर म्हणजे माजी, हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो माजी. फॉर्मर म्हणजे माजी. प्रो मॉस्को युक्रेनियन लॉ मेकर, तर युक्रेनची
कायदे प्रक्रियामध्ये जी काही सहभागी असणारी महिला होती इलिया किवा, ती जी आहे ती युक्रेनमधून पळून रशियाला आलेली आहे. कधी तर डिसेंबर 2023 मध्ये. फ्लेड म्हणजे पळून येणं, पळून जाणे. वॉज शॉट अँड किल्ड नियर मॉस्को. तिचा सुद्धा काय करण्यात आला, गोळी घालून खून करण्यात आलेला आहे मॉस्कोच्या जवळ. द युक्रेनियन मिलिटरी इंटेलिजन्स, मग युक्रेनचे जे काही मिलिटरी इंटेलिजन्स आहे, लाउडेड द किलिंग वॉर्निंग दॅट अदर ट्रेटर्स ऑफ युक्रेन. मग युक्रेनचे जे काही मिलिटरी इंटेलिजन्स आहे, लाउडेड म्हणजे त्यांनी प्रशंसा केली आहे. द किलिंग म्हणजे किलिंग जे आहे म्हणजे जो खून झालेला आहे त्याची तिने युक्रेननं प्रशंसा केलेली आहे. वॉर्निंग दॅट अदर, त्यांनी सांगितलं की त्यांनी काय म्हटलं की बा हे जो खून झाला म्हणजे युक्रेनमधून पळून रशियाला जाणं, तिचा जो खून केला तो ही दुसऱ्या लोकांना सुद्धा वॉर्निंग आहे, अशी त्यांनी काय केली आहे, त्या ठिकाणी प्रशंसा त्या खुनाची केलेली आहे. मग अदर ट्रेटर्स, वॉर्निंग टू अदर ट्रेटर्स. ट्रेटर्स म्हणजे देशद्रोही, जे काही युक्रेनचे देशद्रोही असतील त्यांच्यासाठी ही हत्या म्हणजे काय आहे, वॉर्निंग आहे, असं युक्रेननं म्हटलेलं आहे. वूड शेअर द सेम फेट, मग त्यांचं सुद्धा अशाच प्रकारचे हाल केले जातील. फेट म्हणजे दैव असतं किंवा भाग्य, त्यांच्याही नशिबामध्ये असेच खून येतील असं युक्रेननं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, ऑन डिसेंबर 9 अन एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस वॉज प्लेस्ड अंडर अ कार इन अ रशियन ऑक्युपाइड युक्रेनियन सिटी ऑफ दोनस्टेक. 9 डिसेंबरला एक एक्सप्लोजिव्ह, आता इथं बघा एक्सप्लोजिव्हच्या अगोदर ॲन वापरलेले, कारण इथं ईचा यूज झालेला आहे शब्दाचा, मग ई म्हणजे स्वर असतो. एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस वॉज प्लेस्ड, एक डिव्हाइस जे आहे ते बसवण्यात आलं अंडर अ कार इन द रशियन ऑक्युपाइड युक्रेनियन सिटी. रशिया व्याप्त युक्रेनची जी काही सिटी आहे तिच्यामध्ये एका कारमध्ये हा जो एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस आहे तो बसवण्यात आला दोनस्टेक नावाच्या सिटीमध्ये. बघा, रिपोर्टेडली टार्गेटिंग सर्गे योत्सुको हे जे आहेत यांना टार्गेट करण्यात आलं होतं, आणि द फॉर्मर हेड ऑफ द ओलेन्व्हिका प्रिझन चे ते माजी हेड आहेत. फिअर डझन्स ऑफ युक्रेनियन प्रिझनर्स ऑफ वॉर डायड, ज्या जेलचे ते माजी प्रमुख आहेत, तर तिथे अनेक युक्रेनियन कैदी जे आहेत मृत्यू पावलेत, आणि त्यांना टार्गेट करण्यासाठी 9 डिसेंबरला त्यांच्या कारला जो आहे तो बॉम्ब बसवण्यात आला होता असं सांगण्यात येते. डायड इन मिसाईल स्ट्राईक, म्हणजे तिथं मिसाईल स्ट्राईकमध्ये युक्रेनचे अनेक कैदी मेले होते. इन जुलै 2022, 2022च्या जुलैमध्ये. वन अदर वॉज इंजर्ड इन द ब्लास्ट, त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा दुसरा व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी जखमी झाला होता. आणि रशियन अथॉरिटीज सेड दे डिटेनेड अ सस्पेक्ट इन अटॅक, आणि रशियाची जी काही अथॉरिटी आहे, जे काही अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी डिटेन म्हणजे ताब्यात घेणं, अ सस्पेक्ट म्हणजे एक संशयित त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे या अटॅकमधलं. तर अशा प्रकारे वेगवेगळे अटॅक आणि या सगळ्या गोष्टी या बातमीमध्ये आपल्याला सांगण्यात आल्यात. पण आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर बातमी नाही, तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जे काही नवीन शब्द आपल्याला पाहायला मिळाले ते. आता कोणकोणते शब्द आपण याच्यामध्ये पाहिलेत ते शब्द आपण या ठिकाणी पाहूया. बघा, लेवड नावाचा शब्द आला होता. लेवड तर काय होतं, आरोप लावण्यात आले होते किंवा दोषारोप लावण्यात आले होते, त्याच्यासाठी लिवर्ड हा शब्द वापरला होता. त्याचा अर्थ होतो दाखल करणे किंवा खटला दाखल करणे वगैरेसाठी हा लिवर्ड शब्द त्या ठिकाणी वापरतात. दुसरा शब्द होता बघा, कॅरीड आउट. कॅरीड आउट म्हणजे पार पाडणे, काय करणे, एखादी गोष्ट पार पाडणे, त्याला कॅरीड आउट किंवा च्याद्वारे पार पाडण्यात आलं असं सुद्धा त्याचा अर्थ होतो. ॲनोनेमिटी हा शब्द आपण कालही पाहिला होता, आजही आलाय. त्याचा अर्थ होतो नाव न सांगता किंवा एखाद्याचं नाव न छापता एखादी बातमी छापणे वगैरे. त्याच्यानंतर लेजिटिमेट जो असतो तो कायदेशीर असतो. लेजिटिमेट म्हणजे काय, तर कायदेशीर, लिगली किंवा कायदेशीर. ऑकेशन्स म्हणजे काय असतात, तर घटना किंवा प्रसंग आपण त्याला म्हणू शकतो. घटना सुद्धा आपण त्याला म्हणतो. ऑकेशन्स म्हणजे घटना किंवा प्रसंग. नंतरचा शब्द आला होता बघा, इन्व्हेन्शन किंवा इन्व्हेडेड सुद्धा शब्द याचाच व्हर्बचं रूप होतं. त्याचा अर्थ होतो आक्रमण करणं किंवा स्वारी करणं. पुढचा शब्द होता न्यूमेरस. न्यूमेरस म्हणजे काय, तर असंख्य. न्यूमेरस म्हणजे काय, असंख्य. आता माझ्याकडे सांगण्यात जर चूक झाली असेल तिथं तर सांभाळून घ्या, कारण आता मी सुद्धा तुमच्यासोबत प्रॅक्टिसच करतोय. तर न्यूमेरस म्हणजे असंख्य. नंतर सबस्टान्सेस या शब्दाचा अर्थ होतो बघा पदार्थ. सबस्टान्सेस या शब्दाचा अर्थ काय आहे, पदार्थ. अलाइज नावाचा शब्द होता. अलाइज म्हणजे मित्रपक्ष किंवा सहकारी. वोड म्हणजे शपथ घेतली. वोड म्हणजे काय, शपथ घेणं किंवा शपथ घेतली. इन्व्हायटेबल म्हणजे अटळ. एखादी घटना इन्व्हायटेबल आहे तर एखादी घटना अटळ आहे, त्याचा अर्थ असा होतो. त्यानंतर रिट्रीब्युशन. रिट्रीब्युशनचा अर्थ होतो बदला.
रिट्रिब्युशन म्हणजे काय? बदला. आता हा महत्त्वाचा शब्द आहे बघा. हा शब्द सरासरी आपल्या ऐकण्यात आलेला नाही आहे, तर पाठ करा. दुसरा आहे डिटेन. डिटेन म्हणजे ताब्यात घेणं. डिटेन करणं किंवा म्हणजेच ताब्यात घेणं. डिस्पाईट हा एक शब्द आला होता. असं असून तरीही, म्हणजे रशियाला अनेक लॉसेस होऊनही रशिया त्या ठिकाणी आघाडीवर येते. त्या ठिकाणी आपण डिस्पाईट नावाचा शब्द त्या वाक्यात पाहिला होता. इन्कर्शन जे आहे, तर इन्कर्शनचा अर्थ होतो प्रवेश करणं. इन्कर्शनचा अर्थ काय होतो? प्रवेश करणं. रशियानं युक्रेनच्या भागामध्ये प्रवेश केलेला, तर त्याला युक्रेन रोखू शकत नाही, असं एक वाक्य होतं बघा. तर तिथे इन्कर्शन शब्द होता. प्रॉमिनंट म्हणजे प्रमुख असतो बघा. प्रॉमिनंट म्हणजे काय? प्रमुख, ख्यातनाम वगैरे आपण त्याचा यूज करतो. नॅशनलिस्ट आयडिओलॉजी. नॅशनलिस्ट आयडिओलॉजी म्हणजे राष्ट्रवादी विचारवंत. पुढचा शब्द होता सस्पेक्टेड. सस्पेक्टेड म्हणजे संशयित जो आहे तो ताब्यात घेतला होता रशियानं, तर त्याच्या संदर्भात सस्पेक्ट हा शब्द आलेला आहे. फॉर्मर म्हणजे माजी. कोणत्याही पदावरील एखादा माजी व्यक्ती असेल तर त्याला फॉर्मर म्हटलं जातं, किंवा त्याच्या माजी या शब्दासाठी फॉर्मर हा शब्द इंग्रजीमध्ये यूज होतो. फ्लेड. फ्लेड म्हणजे पळून गेला किंवा पळून गेली. लाउडेड म्हणजे कौतुक करणं किंवा कौतुक केलं. ट्रेटर्स हा शब्द जो आहे तो देशद्रोह्यांसाठी वापरला जातो. आणि फेट नावाचा शब्द जो आहे तो भाग्य किंवा दैवासाठी वापरला जातो. तर हे काही महत्त्वाचे शब्द आपल्याला या ठिकाणी जे आहेत ते पॅसेजमधून पाठ करायचे आहेत. आता उद्याच्या लेक्चरमध्ये या शब्दांचं रिव्हिजन सुद्धा आपण करणार आहोत. तर हे जे सगळं आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहणार आहात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही PDF जर हवी असेल तर ही PDF करंट बाय अर्जुन दांगट नावाचं आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF भेटून जाईल. बाकी अभ्यास असाच चालू राहू द्या. इंग्रजीचा जो आहे तो आपल्याला IBPS आणि TCS साठी हा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 5 मार्क्स आहेत, तर थोडं रोज केलं तर आपल्याला त्याची चांगली प्रॅक्टिस होईल आणि आपला शब्दसाठा जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढू शकतो. आणि याचबरोबर तुम्ही अभ्यास करत राहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.